साहेब आता काय सांगणार, 26 वर्षाचा माझा मुलगा आज मला सोडून गेला फक्त एका त्या मुलीमुळे. फेब्रुवारीमध्ये त्यांचं लग्न ठरलं. लग्नासाठी त्यांच्याकडनंच आम्हाला मागणी आली. आम्ही वारंवार सांगत होतो की बाबा मुलगी तुमची अजून महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आली समोर. केतन अग्रवाल याला होणाऱ्या बायकोनेच मारलं. केतन अग्रवाल नाव तर ऐकले असेल. अपघात नसून हा अपघात नाही तर हा घातपात ठरला. केतन अग्रवाल 24 वर्षाचा तरुण व्यावसायिक. काही महिन्यापूर्वीच तो परदेशातून शिक्षण पूर्ण करून आला आणि आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायात सहभागी झाला. कुटुंबियांनी त्याचं लग्न ठरवलं सिया गोयल हिच्याशी. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या लग्नासाठी प्रचंड खर्च करण्याचं ठरवलं. हा शाही विवाह सोहळा जयपूरला एका पॅलेसमध्ये होणार होतं. पण 17 कोटीचं पॅलेस बुक करण्यात आलं. त्यासोबत पाहुण्याची सोय म्हणून 2 विशेष विमान सुद्धा बुक करण्यात आले. लग्नाची तयारी करत असताना केतन आणि त्याची होणारी पत्नी लोहगडावर फिरायला गेले. 19 जूनला सियाची वाढदिवस असल्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी दोघं 18 जूनला लोहगडावर गेले आणि त्यांच्याच दिवशी बातमी आली की केतन फोटो काढताना दरीत कोसळल्याची आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची. पण आता जवळपास 5 दिवसांनी या प्रकरणात वेगळंच सत्य समोर आलेलं आहे. केतनचा मृत्यू हा अपघात नाही, खून होता. जो केला त्याचंच होणाऱ्या बायकोने सिया गोयलने. पण नेमकं घडलं काय? सीसीटीव्हीत दिसलेल्या हुडी घातलेल्या पोरानं अपघाताचा बनावट गूढ कसा सोडवला पाहूयात या व्हिडिओमध्ये. संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मित्रांनो लक्षात घ्या की ही बातमी आता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे. केतन हा विशाल अग्रवाल यांचा मुलगा. विशाल अग्रवाल पुण्याच्या गंजवू भागात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक. परदेशातून शिकून आलेल्या आणि मग पुण्यात आपला व्यवसाय पाहणाऱ्या केतनचं लग्न ठरलं सिया गोयलशी. सियाचे वडील पुण्याच्या मार्केट यार्ड भागात मसाल्याचे प्रसिद्ध व्यापारी आहेत. 2 उच्चभ्रू आणि श्रीमंत कुटुंबियांमध्ये हे लग्न होणार होतं. जयपूरमध्ये 17 कोटी रुपयाचं मोजून पॅलेस हे बुक केलेलं होतं. 2 विमानाची बुकिंग झालं. सगळं काय एकदम सुरळीत होतं. 18 तारखेला आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सियाने केतनकडे लोहगडाला ट्रेकिंग करायला जाऊ असा हट्ट धरला. त्यानुसार दोघं 18 तारखेला सकाळी लोहगडावर निघाले. पायथ्याला 4 व्हीलर लावून त्यांनी ट्रॅक केला आणि गडावर पोहोचले. गडावर पोहोचल्यावर साधारण 10:30 वाजल्याच्या आसपास हत्ती तलावाजवळ गेले. तिथं दोघं फोटो काढताना होते. अचानक सिया पळत पळत लोहगडाच्या सुरक्षा रक्षकाकडे गेली आणि केतन खाली पडण्याचे सांगितलं. तलावाजवळ एका कड्यावर फोटो काढत होतो. केतनचा फोटो काढत असताना आम्ही नेमके मागे फिरलो आणि पाठीमागे असताना केतन घसरून खाली पडला. केतन जवळपास 350 फूट खाली दरीत कोसळला होता. जो जिथे पडलाय तिथे वरून दिसत होतं, त्यामुळे त्याला लोकेट करणं सोपं नाही. लागलीच पोलीस आणि रेस्क्यू टीमला बोलवण्यात आलं. जवळपास 2-2.5 तास रेस्क्यू ऑपरेशन चाललं, पण केतनचा मृतदेह हाती लागला. रेस्क्यू टीमने स्ट्रक्चरवरून त्याला खाली आणलं. उपचाराआधीच केतनचा मृत्यू घोषित करण्यात आला. त्याच रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यू प्रकरणी DR नोंदवला आणि तपासाला सुरुवात केली. व्हेन्यूसाठी 17 कोटी रुपये खर्च, 2 विमानाची बुकिंग, हे बिग फॅट वेडिंग आणि भावी नवरदेवाचा झालेला मृत्यू यामुळे हळूहळू व्यक्त करण्यात आलेलं सत्य. सियाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच केतनचा मृत्यू झाल्याची तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यात येत होती. पण पोलिसांनी या अपघाताचा सखोल तपास करणं सुरू ठेवलं. पोलिसांनी बरकावे तपासले तेव्हा त्यांना हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी आणखी सखोल तपास केला. पोलिसांनी जेव्हा लोहगडावर जाणारे सीसीटीव्ही चेक केले तेव्हा त्यांचा संशय वाढला, कारण सिया आणि केतनच्या गाडीमधून थोडं अंतर ठेवून एक मुलगा जात होता. सुरुवातीला या मुलावर संशय आला नाही, पण संशय बळावला, कारण ऊन असतानाही त्यांनी अंगात हुडी घातली होती, हेडफोन घातले होते. आपली ओळख लपवण्याचे, चेहरा झाकण्याचे पूर्ण प्रयत्न त्यांनी केले होते. लोहगडाच्या आसपासचे सीसीटीव्ही चेक केले तेव्हाही हाच मुलगा या दोघांपासून अंतर ठेवून फिरत होता. पोलिसांनी तपासाचे चक्र आणखी वेगाने फिरवले. त्यांनी मोबाईल टॉवरचा लोकेशन डेटा वाढवला, कॉल रेकॉर्ड चेक केले आणि त्यातून त्यांना एक महत्त्वाची वस्तू सापडली. कारण केतन आणि सियाच्या व्यतिरिक्त आणखी एक त्यांच्या मार्गाने काहीसं अंतर ठेवून प्रवास केला होता आणि दुसरा-तिसरा कोणी नाही तर सियाचे मित्र होते. सियाने केतनला सांगताना आपण दोघं ट्रॅकिंगला जाऊ असं सांगितलं खरं, पण तिने या ट्रॅकची माहिती त्यांना मित्रांना सुद्धा दिली आणि त्यामुळे तो दोघांचा पाठलाग करत होते.
पर्यंत समोर आपल्याला माहितीनुसार सिया आणि केतन लोहगडावर फिरत होते. हत्ती तलावाच्या बाजूने एक रस्ता पुढे जातो, तिथे त्या कडा आणि जिथे ते दोघं फोटो काढत होते त्यामुळे गोयल कुटुंबाशी केतनला लग्नासाठी निवडलं. सगळ्या गोष्टी ठरवून नोव्हेंबरमध्ये लग्न नक्की सुद्धा झालं होतं. पण सिया लग्नासाठी तयार नव्हती. तिला केतन नवरा म्हणून पसंत नव्हता. फक्त घरच्यांच्या दबावामुळे तिने होकार दिला होता. यातूनच तिने मित्राच्या मदतीने केतनला संपवण्याचा कट रचला. आणखी माध्यमांची दिलेल्या बातम्यानुसार या मित्रासोबत सियाचे प्रेमसंबंध होते का, याचा तपास आता सुरू आहे. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा खुनाच्या गुन्ह्यात नोंद करण्यात सिया गोयल आणि तिच्या मित्राला अटक केली आहे. आता या दोघांची चौकशी कट नेमका कसा रचला गेला, यामध्ये आणखी कोणी सहभागी होते का, केतनचा खून करण्यामागे फक्त सियाची पसंत नसतं का एकमेव कारण हे आहे का आणखी काही कारण आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर चौकशीमधून पुढे येतील. पण जे लोक केतनच्या होणाऱ्या नवरींच्या पुढे काय होणार यामुळे हादरले होते, त्यांना आता खरा धक्का बसलाय. कारण तीच होणारी नवरी खुनी निघाली. एवढा मोठा धक्का हा महाराष्ट्राला सुद्धा बसलेला आहे. कारण की जी गोष्ट आता समोर आलेली आहे त्या गोष्टीने आता सगळ्यांना एक मोठा धक्का दिलेला आहे. महाराष्ट्रात पुण्यामध्ये घडलेली ही घटना आता सर्वांना हादरवणारी बातमी समोर आलेली आहे. कारण की केतनचा हा मृत्यू कोणत्या अपघातामुळे नाही तर त्याच्या होणाऱ्या बायकोने तिला दिलेला दगा आहे. तर ही बातमीबद्दल नवीन अपडेट जसे पण आपल्या समोर येईल तुमच्यापर्यंत आपण पोहोचत राहू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.